मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण आणि अ ब ड उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागण्यांसाठी सुरू असलेली मुंबई नागपूर पदयात्रा बुधवारी अमरावतीत पोहोचली आहे. लवजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णुभाऊ काजबे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मातंग समाजाच्या न्यायाच्या हक्कासाठी सुरू झालेली भव्य पदयात्रा बुधवारी अमरावती शहरात दाखल झाली. मुंबई ठाणे मार्गाने सुरू झालेली ही यात्रा राज्यातील विविध जिल्ह्यांमधून प्रवास करीत आहे. या पदयात्रेचे नेतृत्व लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ काजबे करत असून समाज बांधवांकडून मोठा लोकसहभाग मिळत आहे. पदयात्रेमधील प्रमुख मागण्यांमध्ये मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण, अनुसूचित जातीतील अ ब ड उपवर्गीकरणाची अंमलबजावणी, समाजातील अत्याचारांना आळा घालण्यासाठी विशेष कायदेशीर उपाय, कांताबाई साळवे यांच्या नावाने अभ्यास केंद्राची स्थापना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. तसेच साहित्यिक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्याशिवाय मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी 1,000 कोटींच्या शैक्षणिक विकास महामंडळाची मागणी करण्यात येत आहे. ही पदयात्रा 10 डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनात पोहोचणार असून तेथे राज्य सरकारला निवेदन दिले जाणार आहे. समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेली राज्यव्यापी पदयात्रा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास विष्णुभाऊ काजबे यांनी व्यक्त केला. दिनांक 2 नोव्हेंबर रोजी चेंबूरमधून सुमननगर या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेली ही आरक्षण क्रांती महापदयात्रा येत्या 12 डिसेंबरला नागपूरच्या यशवंत स्टेडियम या ठिकाणी दुपारी 12 वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता या पदयात्रेचं महामोर्चामध्ये रूपांतर होऊन तो महामोर्चा विधानभवनाकडे सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे. या महापदयात्रेच्या माध्यमातून ही 7वी पदयात्रा होत आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून सरकारकडे आमची मागणी आहे की जे 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी जो एकत्रित आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात निर्णय दिला, त्या निर्णयानंतर या देशातल्या अनेक राज्यांमध्ये त्याची प्रक्रिया सुरू झाली. 5 राज्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली. मात्र दुर्दैवाने ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो, तो महाराष्ट्रामध्ये हा 15 महिन्याचा कालावधी या शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी का लागतो, हा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी या अधिवेशनावरती लवजी शक्ती सेनेचा महामोर्चा महापदयात्रा सुरू झालेली आहे.